नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न आपण या दोन्ही मुद्द्यांच्या अवतीभोवती निर्माण केलेले आहेत. राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढे आणले गेलेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. रामायण म्युझियमऐवजी राम मंदिरच हवं या मागणीसाठी संघ परिवारातील संघटनांचा मोदींवर दबाव वाढलाय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि हिंदुत्व ही जीवन प्रणाली, राष्ट्रीयत्व की धार्मिक राजकारण, या मुद्द्याच्या अवतीभोवती सुद्धा आपण ही चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत अविनाश धर्माधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत, कम्युनिस्ट नेते. आपल्यासोबत श्रीकांत बाराते आहेत, धोरण विश्लेषक. या कार्यक्रमामध्ये ऐबिन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत आणि राम कदम भाजपचे प्रवक्ते हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. आणि अब्दुल सत्तार जे माजी मंत्री आहेत काँग्रेसचे, ते सुद्धा या आपल्या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी पहिला प्रश्न खरं तर अविनाश धर्माधिकारी आपल्याला विचारायचा आहे, कारण गेले काही वर्ष ही सगळी चर्चा सुरू आहे राम मंदिराची. आज त्या चर्चेच्या बरोबरीनं एक हिंदुत्वाची व्याख्या आणि हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये एक पुन्हा नवीन बेंच बसलेला आहे आणि त्या बेंचचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काय म्हणणं असणार आहे. जस्टिस वर्मांच्या निर्णयाच्या नंतरच्या काळामधलं जवळजवळ 2 दशकानंतर ही प्रक्रिया आज आपल्याला झालेली दिसते. हे सगळं जे घडतंय ते UP इलेक्शनच्या अनुषंगाने घडतंय की एका प्रक्रियेच्या अंतर्गतच या सगळ्या गोष्टी घडतात असं तुम्हाला वाटतं? यापैकी सुप्रीम कोर्टासमोर केस येणे हे काही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर डोळा ठेवून होते असं म्हणणं अयोग्य ठरेल. नुसतं अयोग्य नाही, अशा प्रकारचं विधान तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टला लागू ठरेल की जणू सुप्रीम कोर्टाने आता ही केस सुनावणीला घेतली कारण जणू उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर आहे. याचा अर्थ एक प्रकारे सुप्रीम कोर्टावर हेतुआरोप होतोय. तसा होऊ नये, तसं नाही यावर माझा पण विश्वास आहे. एक सुप्रीम कोर्टाच्या कालानुक्रमानुसार ती केस आता सुनावणीला आली. मी आपली चर्चा सुरू करताना 2 महत्त्वाचे मुद्दे म्हणेन. पहिली गोष्ट, या देशामध्ये निश्चितपणे राज्यघटना सर्वोच्च आहे. तेव्हा राम मंदिर असो किंवा हिंदुत्व हा मुद्दा असो, त्याचा निकाल जो करायचा तो राज्यघटनेच्या चौकटीत झाला पाहिजे. तसाच समान नागरी कायदा हा ट्रिपल तलाकचा चालू असलेला मुद्दा, मुस्लिम पर्सनल लॉ मधले बदल, हे सुद्धा सर्व राज्यघटनेच्या चौकटीतच झाले पाहिजेत. म्हणून त्या बाबतीतला माझा दुसरा आणि चर्चा सुरू करताना तूर्त शेवटचा मुद्दा एक म्हणजे 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला की अयोध्येतली राम जन्मभूमी हीच ऐतिहासिकदृष्ट्या राम जन्मभूमी आहे. त्यांनी बरोबर एक तोडगा काढून दिला की त्यातल्या 3 गटांना 1/3 वाटून दिली. त्यातले जे मशिदीचे मूळचे पुजारी होते ते आपल्यामधून नुकतेच गेले. त्यांनी तर भूमिका घेतली होती की मंदिरासाठीही घ्या. तशी घेतल्यावर मंदिर व्हायला पाहिजे म्हणणाऱ्यांनी भूमिका घेतली की आपण सगळे मिळून अयोध्येमध्ये शरयूच्या काठावर एक मस्जिद पण बांधू. पण राम जन्मभूमीचा मुद्दा नाजूक आहे, प्रक्षोभक आहे, महत्वाचा आहे. सर्वांनीच त्यावर संयमाने प्रतिक्रिया दिली पाहिजे, कारण तो आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. याला म्हणतात तो सब ज्युडिस, न्याय प्रविष्ट आहे. आणि दुसरा, हिंदुत्व यावर यापूर्वी तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ही राज्यघटनेच्या चौकटीतली विचारधारा आहे, तिला घटनाबाह्य म्हणता येणार नाही. एवढं लक्षात घेऊन आपण पुढची चर्चा करूया. नक्की. पण या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा अजित अभ्यंकर, तुम्हाला असं वाटतं का की ही जी सगळी चर्चा आहे, आत्ता चर्चा सुरू झाली आहे, ठीक आहे, 2 दशकानंतर एका प्रक्रियेच्या अंतर्गत कालानुरूप कदाचित हे बेंच बसलं असणार आहे आणि ते आता हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये आपला जो काही निर्णय असेल तो आपल्याला सगळ्यांना सांगतील. पण तत्पूर्वी रामायणाचं जे म्युझियम येतं ते रामायण म्युझियमच्या संदर्भातनं चर्चा सुरू होते आणि त्या म्युझियमच्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा तिथे म्युझियम नको, राम मंदिरच व्हावं अशी ज्या वेळेला चर्चा सुरू होते त्यावेळेला आपण कितीही दबक्या आवाजात ही चर्चा करायची म्हटली, कितीही आपण काळजी घ्यायची म्हटली, संवेदनशीलता दाखवली, तरी ही संवेदनशीलता
सामाजिक आयुष्यामध्ये हे सगळे नेते, हे सगळे या सगळ्या संदर्भामध्ये सातत्यानं जी स्टेटमेंट समोर आपल्या येत आहेत ते सगळे करतील, दाखवतील ती संवेदनशीलता, असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की आपण चर्चा रिअलिस्टिकली केली पाहिजे. रिअलिस्टिकली याचा अर्थ असा की जे याच्याशी संबंधित सर्व पक्ष म्हणजे संघटना, व्यक्ती, त्याचे होणारे त्यांची वक्तव्य, त्यांचा इतिहास, त्याचा परिणाम, देशातली सर्वसाधारण राजकीय स्थिती, या सगळ्याचा एकत्वाने विचार केला पाहिजे. म्हणजे तांत्रिक मुद्द्यावरती चर्चा करणं हे अयोग्य होतं, कारण त्याच्यामधून कोणी एक पदर कुठला तरी ओढायचं, एक सूत ओढायचं, एका बाजूला ओढायचं असं नाही. एक टोटॅलिटीमध्ये विचार केला पाहिजे. टोटॅलिटीमध्ये विचार केला तर अगदी साधं सत्य आहे की ज्या भारतीय जनता पक्षाला आणि या संघ परिवाराच्या विचारसरणीला भारतामध्ये फारसं काहीही स्थान नव्हतं, ते 1989 सालानंतर विशेषतः राम जन्मभूमीचा तथाकथित प्रश्न हा बाबरी मस्जिद पाडण्याचं एक मनामध्ये ठरवून हा मोठा करायचा, तो प्रश्न काहीतरी आहे अतिशय मोठा देशासमोरचा राजकारण. अशा प्रकारच्या राजकीय पक्षांचं उद्दिष्ट असं की एखादा प्रश्न निर्माण करावा लागतो, जर नसला तर तसा तो निर्माण केला आणि त्याच्यानंतर त्याच्या भोवती एक मोठं वादळ निर्माण केलं. रथयात्रा, दंगे, धोपे, जे काही सगळी पद्धती स्टँडर्ड ठरलेले त्या पद्धतीने गेले आणि त्याचा त्यांना चांगला डिव्हिडंड मिळाला. म्हणजे इंटू कोट सांगतोय मी. आता एवढे फायदे त्याचे झाले, त्याच्यानंतर तो मेनस्ट्रीम मध्ये आली ती पार्टी जी कधीच नव्हती मेनस्ट्रीम मध्ये, आणि एवढे फायदे मिळाल्यानंतर आणि त्या भोवती एक राजकारण देशातलं जर झुलवत ठेवलं तर इकडे मंडलचा विषय होता, इकडे याने कमंडलचा विषय काढला आणि देशासमोरचे मुख्य प्रश्न जे होते ते बाजूला टाकला. जागतिकीकरणासारखा मुद्दा होता, गॅट, WTOचे सगळे प्रश्न होते, ते सगळे बाजूला सरकवायला हे उपयोगी पडलं. नरसिंहरावांनी त्याला जी करायची मदत सरकारमध्ये राहून केली. आता असं झाल्यानंतर इतका महत्वाचा, इतका डिव्हिडंड देणारा ही दुभती गाय ही प्रत्येक निवडणुकीत जर त्यांनी वापरली नाही तर मला असं वाटतं की त्याच्यात आश्चर्य म्हणावं लागेल. म्हणजे नाही वापरली तरच आश्चर्य आहे. बरोबर. आणि म्हणून टोटॅलिटीचा जर एकंदर विचार केला तर या प्रत्येक विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तर नक्कीच आता त्यांचे डायलॉग ठरलेले असतील. म्हणजे संघ परिवारात डायलॉग कोण लिहितं मला माहिती नाही, पण ते ठरलेले असतात. एकाने एक बोलायचं, मग दुसऱ्याने त्याच्यावरती असं नकारायचं, मग तिसऱ्याने एक दबाव आणल्याचं सांगायचं, मग चौथ्याने सांगायचं की त्या जनतेचाच दबाव आहे म्हणून एक स्टेटमेंट करायचं. हे सगळे नाटकातले डायलॉग्स आहेत ते सगळे, आणि ते त्याप्रमाणे आता म्हणले जातील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा त्यातला पहिला पडदा वरती गेलेला आहे आणि त्याने आता पहिला डायलॉग म्हणलेला आहे. मग आता त्याच्यानंतर काहीतरी उत्तर येतील, तेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा पहिला अंक आहे असं पण म्हणूया. म्हणजे रादर पहिला प्रवेश आहे, तिसऱ्या अंकाचा पहिला प्रवेश आहे. अर्थात हा पहिला प्रवेश आहे असं तुम्ही म्हणताय. या प्रवेशामध्ये नेमकं काय उत्तर येत आहे तेही आपण बघू, पण तत्पूर्वी पुन्हा श्रीकांत बाराते, ज्या पद्धतीनं एकूण गेल्या काही काळातली परिस्थिती दिसते, महाराष्ट्रात असेल, भारतामध्ये असेल, एकीकडे जातीचे प्रश्न अधिक ठळक होताना दिसत आहेत, दुसरीकडे धर्माचे सुद्धा आता प्रश्न समोर ठळकपणे येताना दिसत आहेत. धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता श्रेष्ठ हे अजूनही आपण याच्या सुद्धा आपण चर्चा करतोय. अजून या चर्चा अजून सुरू आहेत. त्या का सुरू आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमंडल आणि मंडल हे प्रश्न अजून आहेत, तसेच आहेत. त्यांची कदाचित जार्गन वेगळी असेल, त्यांची कदाचित भाषा वेगळी असेल. आजही गेले 20, 25, 30 वर्ष आपण हीच चर्चा करतोय असं तुम्हाला वाटतंय का? ही दृष्टिकोनांची अगदी म्हणजे जक्स्टापोजिटरी विभिन्नता आहे. म्हणजे ते एकमेकांसमोर ठाकलेले दृष्टिकोन आहेत एका अर्थाने. आणि यूपीच्या निवडणुकींचा पदर याला आहेच, कारण फक्त इकॉनॉमिक फ्रंटवर जर पाहिलं आपण आणि मागच्या आठवड्यापूर्वीच्या ज्या बातम्या आहेत आपल्या औद्योगिक उत्पादनाच्या संदर्भात, आपल्या क्रेडिट डिमांडच्या संदर्भात, ते चिंताजनक आहेत, निराशाजनक आकडे आहेत. आणि ही स्थिती रिझर्व्ह बँकेने वारंवार हस्तक्षेप करूनही सुधारलेली नाही. जो अंदाज विचार करणाऱ्या लोकांना अगोदर होता की ही स्थिती फक्त मॉनिटरी आणि फिस्कल इंटरव्हेन्शननी ही स्थिती सुधारणार नाही, तशी ती स्थिती सुधारताना दिसत नाही. त्यामुळे आता एका विशिष्ट पद्धतीने कारण शेवटी मंदिराचा
मुद्दा हा धार्मिक व्यासपीठाकडून उपस्थित केला जाऊ शकतो. जेव्हा तो राजकीय पक्षाकडून उपस्थित केला जातो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? राजकीय व्यासपीठावरून जेव्हा मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की वेळ प्रसंग पडला तर आमच्या सांस्कृतिक उद्दिष्टांसाठी किंवा सत्ताशास्त्रीय सिद्धांतासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, त्याच्यासाठी आम्ही राजकीय भांडवलाचं तरतूद करू. म्हणजे एखाद्या धार्मिक संघटनेनी मागणी करणे आणि एखाद्या राजकीय पक्षांनी मंदिरासारख्या याच्याकडून त्या मंदिरासारख्या मुद्द्यावर मतप्रदर्शन करणे, ते हे अस्वस्थ आर्थिक वर्तमान जे आहे त्याच्यामध्ये हे करावंच लागतं. आणि तसं आता हळूहळू होताना आपल्याला दिसतात. पण मंदार, माझा मुद्दा असा आहे की राम मंदिराचा म्हणजे हा जर तुम्ही प्रवास पाहिला 98-99 मध्ये राम मंदिराच्या संदर्भात जे गाल्वनायझेशन 90च्या दशकाच्या पहिल्यांदा आपल्याला दिसलं होतं तेच कॅरी फॉरवर्ड करून भारतीय जनता पार्टी ही सत्तेवर आली आणि मग हळूच ते नरेशन विकासाच्या नरेशनकडे कन्व्हर्ट झालं. आता ही प्रोसेस पूर्ण रिव्हर्स झालेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला जो ऍस्पिरेशनल स्पेक्ट्रम होता भारतामध्ये त्याचा जेन्युइन प्रामाणिक कौल मिळाल्यानंतर विकासाच्या संदर्भात काही होत नाही असं दिसल्याबरोबर जे भावनिक मुद्दे आहेत ते बीजेपीने समोर आणायला सुरुवात केली आहे. ही एक सिग्निफिकंट शिफ्ट आहे. आणि हा सगळा घोळ मला वाटतं, मोह आवरत नाही म्हणून सांगतो की हा घोळ राम न समजल्यामुळे आहे. वा, राम न समजल्यामुळे हा घोळ. कौशिकांनी जे रामाचं वर्णन केलं त्याच्यामध्ये लोकाभिरामम, तो अभिराम आहे लोकांचा, म्हणजे लोकांच्या सन्मुख आहे. तो लोकांच्या पेक्षा वेगळा नाही. लोकाभिरामम रणरंग धीरम, तो या रणाचा जो रंग आहे जीवनाच्या त्याच्यामध्ये धैर्याने उभा आहे. आणि त्याला राजीव नेत्रम म्हणजे कमळाची उपमा दिली आहे की ते हे सगळं आपल्या मानवी विकाराच्या पलीकडे तो आहे राजीव नेत्रम. आणि तो रघुवंश नाथम आहे, म्हणजे तो रघुल आलमीन आहे. हो, म्हणजे तो रघु म्हणजे मानव, तो मनू, मानवांच्या वंशाचा नाथ आहे तो. आणि तो कारुण्य रूपम आहे, तो करुणा रूपी आहे. आणि तो करुणाकरमतम आहे, तो म्हणजे तो करुणा करतो. आणि अशा श्रीरामाला वंदन करायचं असतं. अशा श्रीरामाच्या मंदिराच्या प्रश्नावर ज्यावेळी या देशाने भीषण हिंसाचार अनुभवलेला आहे त्यावेळी कारुण्य रूपम करुणाकरंतम हे स्वरूप आपल्याला पाहिजे. की विश्व हिंदू परिषदेच्या त्यावेळच्या, मला अजून आठवतो मी 18-19 वर्षाचा होतो त्यावेळी, निसाचर ही न करोहुमही असं कोदंडधारी राम हा त्या पोस्टरवर उभा आणि वरती निसाचर ही न करोहुमही. आणि हा तो निसाचर याचा संबंध मुस्लिम धर्माच्या चंद्रकौरी सोबत लावण्याचा प्रकार हे त्या वयात आम्ही अनुभवलेले प्रकार आहे. की हे निसाचर म्हणजे कोणतं, हे मुस्लिम. हा जो प्रवास आहे एका पर्टिक्युलर नरेशनला पुन्हा फ्लेम्बॉयंट पद्धतीने, आणि जेव्हा आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे त्यावेळी जेव्हा आपण ऐरणीवर आणतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या राजकीय अपरिहार्यता आणि आपली राजकीय हतबलता ही आता आपल्या आटोक्याबाहेर गेली आहे असं कदाचित सत्ताधारी पक्षाला वाटत असावं. नेमकी ही हतबलता आहे का राम कदम? ही हतबलतेतनं आलेले हे सगळे प्रकार घडतात असं तुम्हाला वाटतंय की केवळ आणि केवळ रामायण म्युझियम अशीच चर्चा खरं तर तुम्ही सुरू केलीत आणि त्या म्युझियमचं आता पुन्हा मंदिरकडे सगळी चर्चा वळवली जाते किंवा वळली जाते? कोण वळवतंय किंवा कुठे वळते, का वळते, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? मंदारजी, आता श्रीकांत बारातेजी जे सांगत होते, लहानपणापासून रामरक्षा सकाळ संध्याकाळी बोलत असताना आई जेव्हा शिकवायची तेव्हा हे प्रभू रामचंद्राचं वर्णन लहानपणापासून महाराष्ट्रातल्या घराघरात अनेकांना ठाऊक आहे. मुद्दा राम मंदिराचा आल्याच्या नंतर विषय एवढाच येतो की विनय कटियारांचं विधान आणि रामायण म्युझियम असे हे दोन विषय आपण जर पाहिले तर रामायणाचं म्युझियम हा काही आजचा विषय नाही. हे आधीपासूनचं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी ते ठरवलेलं, सगळ्याच लोकांची तशी अपेक्षा होती, इच्छा होती आणि त्या आधीपासून त्याच्यावर काम सुरू होतं आणि त्या कामाची पाहणी करायला त्या ठिकाणी उमा भारती गेलेल्या आहेत. आता गंमत पहा,
रामायण म्युझियमाची पाहणी करायला उमाभारती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बरोबर अखिलेश यादव यांना मुस्लिम मतांचं केंद्रीकरण हवंय म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा जो कोणी काढला असेल राम मंदिराचा, तो हा उत्तर भारतामध्ये समाजवादी पार्टीचे नेते ज्या ठिकाणी आता मोठी निवडणूक होऊ घातले, तर त्यांनी तो मुद्दा काढलाय. विनय कटियारजी जे म्हणतायत ते वाक्य पाहण्यापेक्षा त्यांचा भाव लक्षात घ्या. 1990 पासून ते राम मंदिराच्या चळवळीमध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या कणाकणामध्ये शरीराच्या प्रत्येक, ज्याला आपण म्हणतो रग रग, प्रत्येक गोष्टीमध्ये राम हा भरलेला आहे. एक भावपूर्ण ते उद्गार आहेत की राम मंदिर झालंच पाहिजे आणि त्यात वादच नाही. राम हा आमच्या सर्वांचा आस्थेचा विषय आहे. पण न्यायालयाच्या काही अडचणी आहेत, न्यायालयाच्या काही कक्षा आहेत, त्या कक्षा आपण समजून घेतल्या पाहिजेत. मागे शिवसेनाचे उद्धवजींनी विधान केलं की राम मंदिर बनाएंगे पर तारीख नाही बताएंगे. या निमित्तानं निश्चितपणे सांगावं लागेल शिवसेनेच्या नेत्यांना पण की सर्वोच्च न्यायालयाची तारीख ही काही शिवसेनेच्या नेत्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना विचारून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काही तारीख ठरवत नसतात. कारण हा पूर्ण विषय सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत आहे, जे धर्माधिकारी साहेबांनी पूर्ण विवेचन करत 2010 पासूनचे सगळे दाखले दिलेले आहेत. त्याच्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे का? हो, निश्चितपणे झालंच पाहिजे आणि आम्ही तो मुद्दा कधीही सोडलेला नाही, सोडणार नाही. पण यावेळेस 2014च्या निवडणुका लढत असताना अजेंडामध्ये आमचा राम मंदिर हा विषय नव्हता. या देशाचा सर्वांगीण विकास आणि सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास अशा प्रकारचा आमचा तो अजेंडा होता, जाहीरनामा होता आणि त्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत. पुन्हा एकदा सांगतो, राम मंदिर हा आमचा आस्थेचा विषय आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी झालंच पाहिजे आणि ते होणारच. आणि सगळ्यांची सहमती घेऊन त्या ठिकाणी होणार आहे आणि न्यायालयाने, खालच्याही न्यायालयाने तसा निर्णय दिलाय. प्रतीक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आणि मला निश्चितपणे अपेक्षा आहे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना की बाकीचेही सगळे जे 2 गट आहेत ते एकत्र येतील आणि याच्यावर पॉझिटिव्हली निर्णय होईल. पण दुर्दैवानं या विषयाचं राजकारण यावेळेस करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तो विरोधी पक्षानं प्रयत्न केला. आम्ही कधीच केला नाही. आम्ही 2014च्या निवडणुकीमध्ये मोदीजी पूर्ण देशभरात फिरत होते, भारतीय जनता पार्टीचे नेते फिरत होते. आपण भाषणं तपासून घ्या. जेव्हा आम्ही सत्तेवर आलो 2014 मे मध्ये, कुठेही आम्ही राम मंदिर हा विषय काढलेला नाही. ना जाहीरनाम्यात होता ना आमच्या भाषणांमध्ये होता. राम मंदिर हा आमच्या हृदयात आहे विषय, तो आम्ही करणार आहोत. पण आताच्या ह्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणारा भरघोस प्रतिसाद, याच्यामुळे घाबरलेला समाजवादी पार्टी पक्ष, या पक्षानं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून त्यांनी काढलेला हा विषय आहे. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा महेश, या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या मी एक मिनिट येतो अजित अभ्यंकर तुमच्याकडे, पण तत्पूर्वी राम कदम यांनी जे काही सांगितलं आता, या सांगण्यामध्ये एक घटनाक्रम आहे. तो घटनाक्रम आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलेला आहे आणि आपल्याकडे सुद्धा तो घटनाक्रम इकडे आहे. तो घटनाक्रम आपण थोड्या वेळाने त्यांना सांगूया. पण किती वेगवेगळ्या पद्धतीची ही जी स्क्रिप्ट, जर का अजित अभ्यंकरांच्या भाषेत आपण म्हणायचं झालं, ती वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं, विविध मुखांनी विविध गोष्टी सांगितल्या जातात. हे नेमकं काय, कसं समजून घ्यायचं आहे? नाही, आत्ताच थोड्या वेळापूर्वी श्रीकांत बाराते यांनी ज्या पद्धतीने आर्थिक स्तरावर या सरकारला जे अपयश आलेलं आहे त्याचं विश्लेषण केलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वेगळ्या पद्धतीने राम जन्मभूमीचा मुद्दा समोर येताना आपल्याला दिसतोय. अविनाश धर्माधिकारी यांनी सुरुवातीला सांगितलं की आपण कोर्टाच्या या सगळ्या प्रक्रियेकडे आपण तशा पद्धतीने बघू नये. मला ते 100% मान्य आहे. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, तिथले सगळे निर्णय आपण सगळे शिरसावंद मानणारे नागरिक आहोत. परंतु भारतीय राजकारण ज्या पद्धतीने चालत आलेलं आहे, या राजकारणामध्ये कोर्टाच्या केसेस बरोबर वेळ येईल त्यावेळेस वर येतात आणि जेव्हा वेळ नसते तेव्हा खाली जातात. हे तमाम भारतीय जनता जाणते. त्यामुळे असं बोलण्याने जर कोर्टाचा अवमान होत असेल तर त्यासाठी काय जे कोर्टाला शिक्षा द्यायची असेल ती सहन करण्यासाठी आम्हीच तयार आहोत. त्या न्यायालयीन प्रक्रिया आपल्याकडे ज्या पद्धतीने एखाद्या विषयाची मागे पाडली जाते किंवा पडली जाते आणि जेव्हा त्यांना हवी असते त्यावेळेस न्यायालय सक्रिय होतं आणि पुन्हा तो मुद्दा चर्चेत येतो. हे महाराष्ट्राने, भारताने वारंवार अनुभवलेला आहे. त्यामुळे आता हा जो मुद्दा आलेला आहे, आपण पाहतो की
गेले दोन आठवडे आपण सर्जिकल स्ट्राईक या मुद्द्याने संपूर्ण आपलं अवकाश भारलं गेलेलं होतं. संपूर्ण लोक सुद्धा त्या मुद्द्याने भारून गेलेले होते आणि आता एक नवा मुद्दा चर्चेला आलाय. जसं बाराते म्हणाले की आर्थिक स्तरावर आलेलं अपयश लपवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही व्यावहारिक जे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा भावनिक मुद्द्याकडे चाललेलो आहोत. आपण सर्जिकल स्ट्राईकचं ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीने त्याला रंग दिला गेला, म्हणजे आपले संरक्षण मंत्री आता असं म्हणायला लागलेले आहेत की संघाच्या शिकवणुकीमुळे आम्ही सर्जिकल स्ट्राईक करायला लागलेलो आहोत. म्हणजे इथपर्यंत आता वेळ गेलेली आहे. महात्मा गांधी हे गुजरातचे होते, तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक होऊ शकला असे आपलं संरक्षण मंत्री उच्च रवाने सांगायला लागलेले आहेत. म्हणजे राजकारण आणि एकूण प्रशासन कुठल्या लेवलला चाललेलं आहे हे आपल्याला दिसतं. त्यामुळे आता राम जन्मभूमीचा मुद्दा हा अधिक वेगळ्या पद्धतीने पेटणार. राम कदम यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की समाजवादी पार्टीचे जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांनी हा मुद्दा सगळ्यात आधी समोर आणलेला आहे. असू शकतो कारण समाजवादी पार्टीला मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे आणि भाजपला हिंदू मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे आणि दोन्ही म्हणजे दोघं जण आपल्या एकमेकांना पूरक भूमिका आपल्याला घेताना दिसतात. जशी नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी हे एकमेकांना पूरक भूमिका घेताना दिसतात, तीच गोष्ट इथे चाललेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाकडे अधिक सजगपणे आणि अधिक जागरूकतेने आपण सगळ्यांनी बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीय उन्माद वाढवायचा, एकीकडे धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करायचं आणि दुसरीकडे विकासाचा मुद्दा जो महत्वाचा आहे, इथल्या लोकांच्या मध्ये जो राम आहे त्या रामाची पूजा करण्याची किंवा त्या रामाला जपण्याचं जे म्हणजे रोम रोम में राम असं म्हणतात किंवा प्रत्येक माणसामध्ये राम आहे अशी मानणारी जी भारतीय संस्कृती आहे, या भारतामध्ये आज 30 कोटीहून अधिक लोक दररोज उपाशीपोटी झोपतात. या भारतामध्ये 60 कोटीहून अधिक लोकांना आज प्राथमिक आरोग्याच्या सुविधा नाही आहेत. याकडे कधी आम्ही लक्ष देणार आहोत की मंदिरातला राम हाच राम गृहीत धरून जर आम्ही चालणार असू तर त्याच्या पद्धतीचा राम आपल्याला अपेक्षित नाहीये. हे सगळ्यांनी पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. नक्की एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा या सगळ्या प्रश्नांच्या अवतीभोवतीची चर्चा सुरू ठेवणार आहोत. अविनाश धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत, अजित अभ्यंकर आहेत, राम कदम आहेत, महेश म्हात्रे आणि आपल्यासोबत श्रीकांत बारहाते आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आता या चर्चेमध्ये आला तो त्यातला पुढच्या भागातला चर्चेचा मुद्दा असणार आहे की आर्थिक आघाडीवरची निराशा कुठेतरी भावनात्मक आणि भावनिक असे मुद्दे समोर आणते का, या अनुषंगाने चर्चा करणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय राम मंदिर, हिंदुत्व आणि रामायण म्युझियम याच्या अनुषंगाने नेमकं काय घडतंय. आपले मान्यवर आपल्या सोबत आहेत जे चर्चा करतात आणि अर्थातच या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा अविनाश धर्माधिकारी आपल्याला विचारायचं आहे की एकूण हे जे भावनात्मक मुद्दे आहेत ते असणार आहेत अशी आपण तयारी येणाऱ्या काळात ठेवायची की जे विकासाचे मुद्दे होते त्या विकासाच्या आर्थिक एकूण नैराश्यातनं हे विकासाचे मुद्दे आता येणाऱ्या काळात बाजूला पडताना दिसत आहेत. नेमकं काय घडतंय असं तुम्हाला वाटतं? मला देशाची परिस्थिती पाहताना वाटतं की नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास ही व्हिजन ठेवली देशासमोर, म्हणून लोकांनी पण भरभरून मतदान केलं. आधी सलग 3दा गुजरातमधल्या निवडणुका जिंकल्या, त्या सुद्धा सर्वांना बरोबर घेणे आणि विकासाच्या मुद्द्यावर. देशाची वाटचाल तशीच चालू राहील अशी मी अपेक्षा धरतो किंवा तशीच असावी. अर्थशास्त्रातले आता आकडे आणि त्याच्यावरचे वेगवेगळे अन्वयार्थ तज्ज्ञांना ठीक आहे म्हणायचंय ते म्हणू देत, पण आजच्या तारखेला भारत देश जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशामध्ये 30 कोटी आजही दरिद्री आहेत आणि ते दारिद्र्य दूर व्हायला पावलं उचललीच पाहिजेत. तेव्हा राजकीय धोरणांचा, निवडणुकांचाही फोकस डेव्हलपमेंट, विकास आणि तो सुद्धा सबका साथ सबका विकास असा असावा असं आपलं मला ह्या परिस्थितीकडे पाहताना म्हणायचंय. फक्त आतापर्यंतच्या झालेल्या चर्चेमध्ये मी अगदी 1-2 मुद्द्यांची त्यामुळे भर घालतो. राम आणि रामायण हे काय कोणाही विशिष्ट पक्षाची काही मक्तेदारी नाही.
किंवा तशी आहे म्हणणं म्हणजे त्याला रामही समजलेला नाही आणि रामायणही समजलेलं नाहीये. तो कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय, ते तर मी म्हणतो धर्मनिरपेक्षपणे आहे. म्हणजे व्यक्ती धर्मानी मुस्लिम ख्रिश्चन सुद्धा असतील, पण जर संस्कृती म्हणत असतील की ती माझी भारत देश हे माझा देश आहे, तर तो पण श्रीराम आणि त्याचं आदर्शवत चरित्र, भले तुला करायची ती चिकित्सा कर, पण रामायण आणि ते मंदिर हा काय राजकारण आणि त्यातही कोणा एका विशिष्ट पक्षाचा विषय नाही असता कामा नये, तसं मानून त्याकडे पाहिलं जाता कामा नये. आपण विठोबाची वारी निघते, उद्या कोणी जर म्हणायला लागलं की ती कार्तिकामध्ये का निघते, तर कार्तिकामध्ये निवडणुका येऊ घातल्या, तर तसं काहीसं म्हणण्यासारखं आहे. आणि मी लक्षात आणून देऊन थांबतो की काही काळासाठी समजा भाजपला निवडणुकीच्या राजकारणासाठी राम मंदिर विषयाचा उपयोग झाला असेल असं काही जणांना वाटतं, असं मी म्हणेन. पण जे 6 डिसेंबर 1992ला ढांचा पाडण्यात आला, त्याच्या पुढची निवडणूक राज्यातली भाजप हारला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशची निवडणूक, त्यावेळी भाजप हारला होता. त्यामुळे रामायणाकडे असा केवळ पक्षीय राजकारणाचा विषय म्हणून न पाहता तो कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्या श्रद्धेचा आदर व्हावा असं तिकडे पाहिलं जावं. नक्की. या श्रद्धेच्या सोबतीनं पुन्हा एकदा अजित अभ्यंकर असं म्हणायचं का की खरं तर हे एका परीनं जसं आता मगाशी श्रीकांत बाराते पण म्हणाले की कुठेतरी एक आर्थिक नैराश्य आहे आणि या पार्श्वभूमीवर भावनात्मक मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत? मला असं खरं म्हणजे वाटतं ते की पक्ष म्हणून समोर अविनाश धर्माधिकाऱ्यांचा हा बोला. नाही, कोणी मला प्रश्न विचारला तुम्ही त्यांना विचार. हा अजित अभ्यंकर आपल्याला प्रश्न विचारला. हा नाही, अविनाश धर्माधिकारींनी जे काय मांडलं ते ऐकून मला म्हणजे अनपेक्षित नव्हतं. ते फक्त ते पहिल्या याच्यात ते बोलले नाहीत म्हणून मला आश्चर्य वाटलं होतं. बरोबर आहे त्याने, पण फक्त माझी विनंती की त्याने पंढरीच्या विठोबाचं नाव त्याच्यात घेऊ नये, कारण पंढरीच्या विठोबाचं मंदिर संघटितपणे एक संपूर्ण एक नाटक करून कारसेवेचं संघटितपणे मशीद पाडली नव्हती. त्याला ढाचा त्यांनी शब्द वापरला, अत्यंत परिवारातला करेक्ट शब्द वापरला त्यांनी. तर ती जी मशीद पाडली ती अत्यंत संघटितपणे क्रिमिनल कॉन्स्पिरसी करून पाडली. असं विठोबाच्या या आशाशी कृपा करून विठोबाचं नाव जोडू नका. ती एक मोठी लोकांची सांस्कृतिक कल्चरल आणि मानवतेच्या एका संकल्पनेची ती ठेवण आहे. रामाच्याही बाबतीत माझं काही श्रद्धेचा अनादर करण्याचा हेतू नाही. निश्चितपणे त्यातल्या ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत त्या सद्गुणांचा आदरच आहे, परंतु त्याचा आणि भाजपने जे गुण तिथं दाखवले संघ परिवाराने त्याच्याशी खरोखर त्याचा काही संबंध नाहीये. एवढं फक्त मला नमूद करायचंय, एवढंच मी सांगतो या ठिकाणी. आता दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारलात की तिथं मंदिर व्हावं का होऊ नये, तर मंदिर व्हायला कोणाचाच विरोध असणार नाही. फक्त काहीतरी पाडून तिथं मंदिर बांधा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा फक्त चर्चेचा प्रश्न आहे. नाही, मी प्रश्न हा विचारलाच नाही. मंदिर व्हावं की मंदिर होऊ नये हा प्रश्न मी विचारलेला नाहीये. प्रश्न जो विचारला होता रिपीट करा तुमचा. नाही, प्रश्न हाच विचारला होता की नैराश्यातनं हे मुद्दे समोर येत आहेत की केवळ भावनात्मक मुद्द्यांची आता गरज आहे. सॉरी आय मिस द पॉइंट. बोला. निश्चितपणे मला असं वाटतं की एकतर असं आहे की भाजपने मगाशी राम कदम जे म्हणाले की आमच्या जाहीरनाम्यात पण प्रश्न नव्हता, तर तसं नाहीये. त्यांनी जाहीरनामा वाचला नसेल हे मी समजू शकतो, परंतु तो जाहीरनाम्यात प्रश्न होता. त्यांचं तसं स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की राम मंदिर तिथं केलं जाईल म्हणून. तेव्हा जाहीरनाम्यात नव्हता हे चुकीची गोष्ट आहे. कधी वापरायचा तो त्यांच्या भात्यातला बाण आहे. शक्यता तपासण्याचं यावेळेच्या 2014च्या जाहीरनाम्यातला उल्लेख होता की कायदेशीर शक्यता तपासल्या जातील. असू द्या. मी त्यांनी तो ठेवावा का ठेवू नये याच्याबद्दल मेरिटवरती कॉमेंट करत नाही. ते म्हणले की नव्हता म्हणून सांगितलं की तो होता, एवढंच मी सांगितलं. आय जस्ट करेक्ट. त्यामुळे नैराश्यातून हे केव्हा करायचं निश्चितपणे मला असं वाटतं, कारण नरेंद्र मोदी या ज्या प्रकारची अपेक्षा आणि ज्या प्रकारची अत्यंत मोठ्या अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट घेऊन देशाचा अख्खा करवटच बदलण्याची भूमिका घेऊन जे आले, तर त्यातलं कुठलीच गोष्ट ते आतापर्यंत बदलू तर सोडून द्या, परंतु बदलाचं सुरुवातीतलं सुद्धा करू शकलेले नाहीत. कारण त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्यायी कार्यक्रम नाहीये. जो मनमोहन सिंग जागतिकीकरण आणि तथाकथित लिबरलायझेशनचा वगैरे तो त्यांचा काय होता. फक्त एवढंच म्हणता येईल की त्यांना
फार मोठा फायदा आतापर्यंत या क्रूड प्राइसेस खाली आल्या जगातल्या, याचा फायदा मिळाला आणि याच्या पुढे तो मिळणार नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांना जिवंत ठेवणं हा त्यांच्या निश्चितपणे नैराश्यातून आलेला भाग आहे. आणि मगाशी जे आपल्याला सांगितलं की भारतची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, तुम्ही काँग्रेसच्या काळातही तशी वाढत होती. अर्थव्यवस्था वेगाने काढते, शेती किती वाढतीये, गरिबी किती वाढतीये, गरिबी म्हणजे लोकांचे क्वालिटी फूड कन्झम्पशन किती वाढतंय, पोटात लोकांचे अन्न किती जाते, ॲव्हरेज फूड कन्झम्पशन ऑफ इंडियन पॉप्युलेशन वाढते का कमी होते, हे आकडे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत. रोजगार वाढतोय का कमी होतोय, हे आकडे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत. विषमता वाढते का कमी होते, हे आकडे महत्वाचे आहेत. आणि त्यामुळे हे नैराश्यातून आहे. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, आता हे महाराष्ट्राचं असं आहे, उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. ज्या मध्यम जाती आहेत, जे शेतकरी जाती आहेत, त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक नैराश्य तर आहेच आणि त्यांच्यामध्ये एक मोठा खड्डा पडलेला आहे. शेतीविषयक जी काही धोरणं गेल्या 20 वर्षात राबवली त्याच्यामुळे, ती फक्त भाजपने राबवलेली नाही, ती काँग्रेसने राबवलेली आहेत. परंतु त्याच्यामुळे ज्या शेतकरी जातींना आत्महत्यांची वेळ आलेली आहे, ज्या मध्यम जाती आहेत, त्यांना एकदा सामाजिक न्याय म्हणजे आरक्षण हे तत्व देशात मान्य झाले, त्याच्यामुळे ते सामाजिक न्यायाची मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी करतायत. तेव्हा त्यांचं जे नैराश्य आहे किंवा त्यांच्या जो काय फार मोठ्या प्रमाणात एक धक्का त्यांच्या सगळ्या अस्तित्वाला बसतो आहे, त्याच्यातल्या त्यांच्या प्रत्येक कंडक्ट, त्यांची प्रत्येक मागणीचा तपशिलात आपण विचार करू शकतो. तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा, मी त्याच्यात जात नाही. आता मला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारच्या लोकांचं जे एक मागणी आहे, जी आर्तता आहे, जो आक्रोश आहे, त्याला धार्मिक वळण जर देता आलं तर कदाचित या सगळ्या भाजपच्या संघ परिवाराच्या राजकारणाला ते अधिक सुटेबल ठरेल. हा सुद्धा एक दीर्घकालीन दृष्टिकोन त्याला असू शकतो असं मला वाटतं. नक्की. पण या नैराश्य याही प्रकारचं आहे. नैराश्य कुठल्या प्रकारचं याबद्दल आपण राम कदम यांना विचारूया. तत्पूर्वी पुन्हा श्रीकांत बाराते, खरं तर हा सगळा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सातत्यानं ज्यावेळेला येतो त्यावेळेला या प्रश्नाच्या संदर्भातली जी कायदेशीर अडचण आहे ती लवकरात लवकर मिटावी आणि येणाऱ्या काळामध्ये जसं हे म्हटलं की कुठल्या पक्षाची एकाची मक्तेदारी नाही आहे आणि खास करून जसं रामलीला थीम पार्क सुद्धा एकीकडे समाजवादी पक्षानं समोर आणलं, दुसरीकडे 225 कोटीचं 25 एकरावरचं रामायण म्युझियम येणार आहे. हे सगळं ज्यावेळेला घडतं, ही सारखी प्रतीकं समोर आणून राजकारण केलं जाण्याची जी प्रक्रिया आपल्याकडे सुरू आहे, या प्रक्रियेमुळे आपण देश पुढे जातोय किंवा हे सगळं गरजेचंच आहे असं म्हणण्याचा जो अट्टाहास आहे तो योग्य असं तुम्हाला वाटतं का? नाही, शेवटी हे जाणार कुठे अल्टिमेटली? कारण हा जो एक काही वर्गांमधला एक अट्टहास असतो की प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण भारताचं आदराचं स्थान आहे. दर इज ओके, प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते पाहून किंवा त्यांच्या त्या मूल्यनिष्ठा पाहून कुठलाही मनुष्य विस्मित होईल आणि त्याचं अनेक बाबतीत अनुकरण करेल. परंतु इतक्या व्यामिश्र स्थितीत असलेला देश, त्या देशामध्ये जिथे संमिश्र अवस्था आहेत, वेगवेगळे धार्मिक गट आहेत, वेगवेगळ्या श्रद्धा पद्धती आहेत, वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत, सांस्कृतिक संकेत आहेत, परंपरा आहेत, त्या देशामध्ये असं म्हणणं की हे सगळ्यांचीच इच्छा आहे आणि सगळ्यांचाच हा एक अमालगमेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह हा जो मांडण्याचा प्रयत्न आहे म्हणतात, हा एका अर्थाने धोकादायक प्रयत्न आहे. कारण ज्या लोकांना सामाजिक चिंतनाची, ज्या लोकांवर जबाबदारी असते, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ना छलाचा संबंध येऊ नये. सत्यम न तदेव छलना अनुविद्यम, म्हणजे त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे तुमच्या सूत्रकारच ते असं म्हणतात की ती सभा नाही नसा सभा यत्र संती वृद्ध आहे, जिथे वृद्ध नाही राहत, आणि जे ते वृद्ध नाही, जे धर्माचा उद्घोष करत नाही, तो धर्म नव्हे, धर्म नव्हे यत्र च नास्ति सत्यम, आणि ते सत्य नाही जे छळाने युक्त आहे. अशा पद्धतीचा अमालगमेटिव्ह दृष्टिकोन कृत्रिम पद्धतीने सोशल नरेशन मध्ये आणणे म्हणजे एका अर्थाने छलाचा वापर करणे आहे. ही एक पहिली गोष्ट. अपरिहार्यता काय आहे ही आपल्याला लक्षात येते की अपरिहार्यता ही आहे की इंडिकेटर्स आफ्टर इंडिकेटर्स वी आर सीइंग ए स्टिफ, आपण एका पद्धतीची उतरण जी आहे ती वेगवेगळ्या निकषांमध्ये पाहतोय. पण हे जातं कुठे आहे? कारण इकॉनॉमिक प्रोसेसचा एक रॅशनल डिस्कोर्स असतो आणि त्या डिस्कोर्समध्ये, त्या संभाषणामध्ये राजकीय स्थैर्य हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. त्या डिस्कोर्समध्ये
रूल ऑफ लॉ हा एक महत्वाचा भाग असतो. आता सर्वसामान्य अर्थाने न्याय प्रक्रियेविषयी जेव्हा आपण श्रद्धा अभिव्यक्त करतो आणि म्हणतो कोर्ट ठरवेल अमुक तमुक, परंतु बाबरी मशिदीच्या वेळेला न्यायिक प्रक्रिया सुरू असताना समूहाच्या एका गटाने केलेल्या कृतीचे परिणाम आपला देश आजही भोगतोय. कारण त्यांनी आपल्या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची, म्हणजे समोर जाऊन आता ही नवीन लोकांची पिढी जी आहे, नवीन मुलांची पिढी आहे, ही हे कदाचित सुधरवेल. आय एम क्वाईट ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. आय एम होपलेस ऑप्टिमिस्टिक रादर, बट आय एम. पण आजच्या काळाला त्या घटनेचे पडसाद आणि प्रतिसाद आजही आपल्याला भोगावे लागतात आहे. त्याच्यामुळे तिथे म्युझियम असावं की तिथे मंदिर असावं, दीज आर रेड हिअरिंग. हे सगळे मूळ मुद्द्यापासून लक्ष भटकवण्यासाठी आलेले जे आहे ते मुद्दे आहे. मुळात हा रेव्हेन्यूचा प्रश्न आहे जर तसा पाहिला तर, हा टायटलचा प्रश्न आहे की मालकी हक्क कोणाचा आहे. अगदी प्युअर तांत्रिक परिभाषेत जर पाहिलं तर हा टायटलचा प्रश्न आहे. हा टायटलचा प्रश्न आपण एका मध्ये नेला आणि त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन तयार केली. ती कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन डाय डाऊन, म्हणजे ती हळूहळू विरत चालली असताना आपण जर तिला पुन्हा पंपअप करू तर या देशासमोरचे जे रिअल टर्म डेव्हलपमेंटल चॅलेंजेस आहेत, जे विकासाचे प्रश्न आहेत, आरोग्य सेवेपासून सगळे प्रश्न, आज तुम्ही ग्रामीण भागात जर आपण आज पाहिलं तर नॅशनल रुरल हेल्थ मिशन मधला पैसा आटल्यामुळे BRGF सारख्या बॅकवर्ड रिजन ग्रांट फंड सारख्या ज्या इम्पॉर्टंट सेंट्रली स्पॉन्सर स्कीम होत्या त्या बंद केल्या असल्यामुळे, PDS मधून आपण अनेक लोक बाहेर काढले असल्यामुळे फूड आणि हेल्थ या दोन गोष्टींवरचं एक्सपेंडिचर प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि ती अस्वस्थता तयार झालेली आहे. आता ही अस्वस्थता नेमकी भ्रामक मुद्द्याभोवती केंद्रित करून गव्हर्नन्सचं जे अपयश, म्हणजे ज्या लहरीवर आपण आलो, या देशातल्या सर्वसामान्य जनतेनी अत्यंत विश्वासाने, अत्यंत प्रेमाने एक सशक्त मॅन्डेट देऊन जेव्हा तुम्हाला पाठवलेला आहे, त्यावेळी ती अपेक्षा पूर्ण करायला आपण अक्षम पडतो. असं जेव्हा त्यावेळी आपण भावनिक मुद्द्यांकडे जातो, या ही म्हणजे गंभीर नाही, काही त्यातले काही मुद्दे आहेत राम कदम. एखाद्या नक्की दुसऱ्या नेत्याचं फुटकळ विधान अशा पद्धतीची गोष्ट नाही आहे ही. हे अशुभाचे संकेत आहेत. हे अशुभाचे संकेत आहेत. राम कदम काही शब्द त्यांचे जर ऐकले असतील तर त्या शब्दांचा पुनरुच्चार पुन्हा एकदा करतो. ते म्हणतात की अशुभाचे संकेत आहेत. छळ, एक प्रकारचा छल केलाय, एक प्रकारचं सार्वत्रिक असं एक आभास निर्माण केलेला आहे की हे सगळी समस्त भारतीयांची ही सगळी संकल्पना आहे आणि समस्त भारतीयांना ही अशा प्रकारची संकल्पना हवी आहे, अशा प्रकारचा एक सार्वत्रिक आभास निर्माण केला गेलेला आहे. हे सगळं तुम्हाला मान्य आहे का? हे अशुभ संकेत असतील तर समाजवादी पार्टीसाठी उत्तर प्रदेशामध्ये असतील आणि देशभरामध्ये असतील तर काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांसाठी आहेत. कारण मुळामध्ये हा मुद्दा, भावनिक मुद्दा, हा काही भारतीय जनता पार्टीने उपस्थित केला नाही. ज्या लोकांनी उपस्थित केलाय त्यांच्यासाठी ते अशुभ संकेत असावेत, हे मी श्रीकांतजींना नम्रपणे सांगतो. पण माझे मित्र महेश जे म्हणाले पर्रिकरांविषयी, त्याबद्दल एक विधान सांगतो. अत्यंत अभ्यासपूर्ण महेश नेहमी बोलतात, पण पर्रिकरांविषयी त्यांनी सांगितलं, आज जी लोकसत्तामध्ये बातमी आली आहे की संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक आम्ही करू शकलो. संघ काय शिकवतो? राष्ट्रप्रेम कसं करावं, राष्ट्रासाठी स्वतःचा जीव कसा त्यागपूर्ण पद्धतीनं स्वतःचं आयुष्य जगावं, हे जर संघ शिकवत असेल, ही जर संघाची शिकवणूक असेल, देश सर्वोपरी ही जर संघाची शिकवणूक असेल, तर त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून या विधानाकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. जसं अजित अभ्यंकरजी म्हणाले की जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर बांधणार म्हणून देशभरामध्ये 2014ला भारतीय जनता पार्टीनं मतं मागितली नाहीत. भारतीय जनता पार्टीनं मतं मागितली विकास करणार, आणि जे करतो. आजही आपण जर सर्वे जो घेतला, मागे जो सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये नरेंद्र मोदींना जवळपास 70% लोकांनी पसंती दिलेली आहे. देशभरामध्ये सर्वत्रच भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं फोफावते आहे, वाढते आहे, हे त्याचे संकेत आहेत. विकास हा प्रमुख अजेंडा आहे, हेच केंद्रस्थानी आहे. हे अशा प्रकारचे भावनिक मुद्दे भारतीय जनता पार्टीने यावेळेसही नाही, मागच्या वेळेसही कधी उपस्थित केले नाहीत. राम मंदिर झालंच पाहिजे ही आमची आस्था आहे. पुन्हा एकदा नम्रपणे नमूद करतो, कोर्टाच्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे
आमच्या मित्रपक्ष शिवसेनेपासून इतरांना जे काही राजकारण करायचं असेल त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ लाभो, कितीदाही त्यांनी तारीख विचारू देत, पण त्यांना कोर्टाच्या जोपर्यंत आपण तांत्रिक अडचणी समजून घेणार नाही तोपर्यंत तो मूळ मुद्दा त्यांनाही लक्षात येणार नाही. विकास हा आणि हाच भारतीय जनता पार्टीचा केंद्रस्थानी असणारा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही देशभरात नाही राम कदम, हे तुम्ही म्हणताय पण हे घडत नाही असं आत्ताचे इथले काही वक्ते म्हटले. त्याच्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय? तर कारण मला एक मिनिट बोलू द्या. सांगितलं ना तुम्हाला मंदारजी, हा मंदारजी हा मुद्दा मी तुम्हाला मुद्देसूदपणे सांगितलं मला की फक्त एक एक- मुद्देसूद नाही. उपस्थित केलाय. मुद्देसूद आणि नाही. विनय कटियारजी जे म्हणतात त्यांचा भाव समजून नाही घ्या. जे 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 1990 एक पासून मिनिट विनय कटियारजी राम कदम एक त्यांचा मुद्दा घेऊया. movement मध्ये आहेत. राम कदम एक त्यांच्या मुद्दा घेऊया. रोमारोमात राम आहे. राम कदम एक मुद्दा घेऊया. जो श्रीकांत बारातेंनी एक मुद्दा उपस्थित केला होता की काही ठिकाणचे फंड्स कमी झालेत, लोकांचा हेल्थवरचा आणि एकूण जगण्यावरचा जो खर्च आहे तो त्यांचा वाढू लागलाय. कुठलाही फंड कमी त्याच्याबद्दल झाला नाही. त्याच्या माझं जाहीरपणे मंदारजी तुमच्या माध्यमातून श्रीकांत बारातेंना माझं चॅलेंज आहे. त्यांचं आणि माझं उद्या तुम्ही संध्याकाळी 9 वाजता डिबेट ठेवा, 2 तासाचं नाही, ठेवा. आत्ता करूया ना आणि आपण. देशभरातले आकडे आत्ता- त्यांना घेऊन आत्ता- यायला आत्ता सांगा, करूया ना मी घेऊन आपण. येतो. आपण आत्ता करूया ना. उलट पक्षी, श्रीकांत बारातेंनी मी तुम्हाला आता- सांगतो, नाही, नाही, एक मिनिट, मंदारजी, आत्ता करूया ना आपण. देशभर आता सांगतो ना तुम्हाला, आत्ता- देशभरामध्ये आरोग्याच्या सेवेसाठी जेवढं तत्पर नरेंद्र मोदी सरकार राहिलेलं आहे तेवढं तत्पर अगोदरचं नाही, सरकार तत्पर राहिलेलं नाही, आपण आहे. आकड्यांमध्ये बघूया. महाराष्ट्रातली उदाहरणं आपण घ्या. तत्पर नाही, तत्पर आपण महाराष्ट्रामध्ये सगळेच आहोत. जीवनदायी योजना होती जी ठराविक जिल्ह्यांसाठी होती. आकड्यांमध्ये आपण त्याला ज्या बघूया ना. पद्धतीने आपण व्यापक केलं आकड्यांमध्ये आपण बघूया. देशभरामध्ये सुरू आहे. श्रीकांत बाराते त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? त्यांचं म्हणणं कुठलेही आकडे कमी केलेले नाहीत, कुठल्याही योजनांमधला फंड कमी केलेला नाहीये. राम कदमांचं आव्हान स्वीकारायला उलट मी अक्षम आहे. वाढवलेत, उलट परकीय चलन मोठ्या प्रमाणात आणलंय श्रीकांतजी, हे मान्य करावं लागेल तुम्हाला. श्रीकांत बाराते पटकन बोला. मान्य करावं लागेल. जगभरामध्ये भारत देशाची मान ही उंचावली गेली मोदींमुळे. हे श्रीकांतजी तुम्ही अमान्य नाही करू शकणार जगभरामध्ये. नाही, आपण जरा आकड्यामध्ये बोलूया ना. आकड्यामध्ये बोलूया. श्रीकांत बाराते तुम्ही म्हणताय की फंड्स कमी केलेले आहेत, ते म्हणतात फंड्स कमी केलेले बोलू ना नाहीत, उलटे आकड्यामध्ये. अधिकचे फंड्स आलेले आहेत आपल्याकडे. अगदी 6 कुठलेही केले नाहीत कमी. अगदी 5 ते 6 दिवसाच्या अगोदर हा. हंगर रिपोर्ट आलेला आहे आणि हंगर रिपोर्टमध्ये भारताची तौलनिक स्थिती ही DRC पेक्षा म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो किंवा बांगलादेश आपला शेजारी याच्याही पेक्षा निम्न स्तराची आहे. आता हे आंतरराष्ट्रीय संघटनांचे टाइम सिरीज डेटाचा अभ्यास करून असलेले निकष आहे. त्याच्यावर टीव्हीवर या ठिकाणी किती चर्चा केली जाऊ शकते आजच्या विषयाच्या संदर्भात याला मर्यादा आहे. पण देर आर कपल ऑफ इंडिकेटर्स की जसं BRGF जे आहे, बॅकवर्ड रिजन ग्रांट फंड, हा सेंट्रली स्पॉन्सर स्कीम ही बंद झालेली आहे. आता हे तथ्य आहे. आता हे जर तथ्य असेल आणि या तथ्याच्या बाजूला दुसरं एक तथ्य असेल की कुठलं, की बॅकवर्ड रिजन ग्रांट फंड हे बंद केल्यानंतर त्याला पूरक अशी दुसरी कुठलीही योजना नाहीये. सेंट्रल स्पॉन्सर स्कीम ही केंद्राने जाहीर केली नाही, हे एक त्याचं दुसरं तथ्य आहे. बरं किंवा बरं बरं इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन फॉर लेफ्ट अफेक्टेड एरिया, जो आपल्याकडचा अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेचा ऐरणीवर असलेला प्रश्न आहे नक्षलिझमच्या संदर्भातला, तर इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन फॉर लेफ्ट अफेक्टेड एरिया नावाचं अत्यंत इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम मधून भारत सरकारने पैसा आटवलेला आहे, हे तथ्य आहे. आता जर कोणी म्हणत असेल की हे तथ्य नाही, तर मी त्या बाबतीत एक माझा दृष्टिकोन ठेवू शकतो. पण राम कदमांसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांसमोर मी त्या दृष्टिकोनातून, तांत्रिक दृष्टिकोनातून सक्षम नाहीये. अर्थात एक मिनिट फक्त. अजित अभ्यंकर, तुम्हाला हे सगळं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेही असे फंड्स कमी केलेले नाहीत, कुठल्या योजना कमी केलेल्या नाहीत, किमान हे एवढं तरी आकडेवारीनुसार तुम्हाला पटतंय का की हे तथ्य आहे की विपर्यास केलेला आहे? हे पहा, आकडे हा जो विषय आहे ना, तुम्हाला इन्फ्लेशन डिस्काउंट करून आकडे घ्यावे लागतात. कारण जे भाववाढ मधल्या काळात होते, किंमत वाढ होते, त्याचा डिस्काउंट करावा लागतो. तो डिस्काउंट करून आकडे घ्यावे लागतात. आता आकडे काय तर आपल्या समोर नाहीत, परंतु मला जे काही स्मृती आहे आणि जे वाचले त्याच्यावरनं सांगतो. केंद्र सरकारने
राज्याच्या अखत्यारीत असलेल्या परंतु केंद्र सरकार ज्या स्पॉन्सर करतं, स्पॉन्सर म्हणजे ज्या सेंट्रली स्पॉन्सर्ड परंतु काही प्रमाणात फंडिंग त्याला केंद्र सरकारचं असतं, थोडंसं राज्याचं असतं, सेंट्रल स्टेट ऍडमिनिस्टर करते त्या योजना. अशा ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचं फंडिंग त्यांनी बंद करून टाकलं आणि त्याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये काही आरोग्याच्या आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ अंगणवाडीची योजना ज्याबद्दल मला निश्चित माहिती आहे. आरोग्याच्या योजनेबद्दल आकडे मी आता सांगू शकत नाही कारण ते आता माझ्यासमोर नाहीत, परंतु उदाहरणार्थ अगदी बालवाडीच्या पेक्षा खालचा अंगणवाडी याच्याबद्दलचे जे फंड्स आहेत हे निश्चितपणे केंद्र सरकारने कमी केलेले आहे. सर्व सामाजिक क्षेत्रावरचा जो या प्रकारचा जो खर्च केंद्र सरकारने कमी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात जे राम कदम म्हणाले बजेटमधनं क्लिअर त्यांनी केलेलं आहे नक्की, आणि काही थोडक्यात- प्रमाणात आणि एक प्रमाणात हा तेव्हा ते अजिबात बरोबर नाही ते सांगतात. ते सर्वसाधारण बोलतात. त्यांचं एक सर्वसाधारण ते असं एक जनरल एक व्यासपीठावरनं फील गुड फॅक्टर साठी जे बोलायचं आणि ते बोलतात. आणि त्यांनी मगासपासून एक माझं विधान अजूनही त्यांनी नाकारलेलं नाही. हा त्यांना पॉइंटेड प्रश्न विचारा, बाकी काही जनरल नको. तुमच्या इलेक्शन जाहीरनाम्यामध्ये जे लिहिलेलं होतं त्याला राजकीय म्हणतात का म्हणत नाहीत? नाही नक्की जे इलेक्शन जाहीरनामा राजकीय आहे का बिनराजकीय आहे? एक मिनिट फक्त महेश, जसं आपल्या भारतीय राजकारणात एक प्रश्न चाललंय, विचारा. एक मिनिट हा प्रश्न त्यांना विचारायला आता ते आता आपल्या सोबत नाहीत कारण त्यांना आणखीन कुठेतरी जाऊन हे मुद्दे मांडायचे असावेत कारण हीच परिस्थिती आहे भारतातल्या राजकारणाची महेश. कारण भाजप आलं, आता भाजप गेलं, आता काँग्रेस आले, काँग्रेसचे आपले नेते आता या कार्यक्रमात अब्दुल सत्तार आलेले आहेत. जी सगळी एकूण परिस्थिती आहे म्हणजे कुठेतरी हे जात आहेत ते येत आहेत, ते जात आहेत हे येत आहेत, पण थेट जे फॅक्च्युअल बोलायला पाहिजे, जे वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्याच्यावरती काही बोललं पाहिजे, त्या बोलण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतं का महेश की ज्या या मुद्द्याच्या अवतीभोवती सातत्यानं आपण अर्थकारण घेऊन बसलोय, कारण अर्थातच त्याच्यामध्ये लोकांचं पोट आहे, लोकांचं हित आहे आणि हे सगळे मुद्दे, राम मंदिर असेल किंवा हे सगळे मुद्दे घेऊन हे हित येणाऱ्या काळामध्ये साधलं जाईल याची शाश्वती आहे का? निश्चितच आता ज्या पद्धतीने राजकारण भावनिक मुद्द्याभोवती जाताना आपल्याला दिसतं ते पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की जेव्हा भावनिक मुद्दे पेटवले जातात त्यावेळेस व्यावहारिक प्रश्न जे असतात, व्यावहारिक समस्या ज्या असतात त्या समस्या मागे पडत जातात. आज ज्या पद्धतीने राम कदमांना आपण बोलताना पाहिलं तर एकूणच ज्या वेगली त्यांनी या सगळ्या विषयाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला त्यातून प्रयत्न असाच होता की जास्तीत जास्त मुद्द्याला कलाटणी द्यायची आणि नको ते विषय चर्चेत आणण्याचा प्रयत्न करायचा. ही भाजपची नेहमीची रणनीती राहिलेली आहे. परंतु आता ज्या पद्धतीने देशासमोरच्या समस्या वेगाने आपल्याला वाढताना दिसत आहेत, आज भारतातील तरुणाईची संख्या इतकी प्रचंड आहे, या देशातील 50%हून अधिक म्हणजे साधारणतः 60 कोटीहून अधिक तरुणाई 25च्या खालची आहे आणि जवळपास 85 कोटी तरुण 35च्या खालचे आहेत. तर या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने काम देणं, त्यांच्या ऊर्जेचा वापर करून घेणं हे आव्हान समोर असताना कुठल्याही राजकीय पक्षाकडे तशा प्रकारचा अजेंडा नसणं हे भारताचं दुर्दैव आणि भविष्यामध्ये म्हणजे आपल्या भावी पिढ्या या दुर्दैवासाठी आताचं जे नेतृत्व आहे यांना माफ करणार नाही. आपण जसं म्हणालात की काँग्रेस गेलं आणि भाजप आलं म्हणजे राव गेले आणि पंत आले, अशीच परिस्थिती आता आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने जे राजकारण सुरू असलेलं दिसतंय यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की सर्वसामान्य माणसाचा कैवार घेऊन जे राजकारण व्हायला पाहिजे. महात्मा गांधींनी जेव्हा भारतीय राजकारणामध्ये रामाचं प्रतीक आणलं त्यावेळेस त्यांनी फार विचार केलेला होता. राम मनोहर लोहियांनी याचं विश्लेषण केलेलं आहे. महात्मा गांधी यांनी रामाचं प्रतीक भारतीय राजकारणात का आणलं असेल यावर ते म्हणतात की महात्मा गांधी हे स्वतः श्रीकृष्णाच्या भूमीतले होते, ज्या भागामध्ये आजही जय श्रीकृष्ण बोलून एकमेकांना अभिवादन केलं जातं. तिथे त्यांनी संयमाचं आणि असीमित सामर्थ्याचं प्रतीक असणारा राम त्यांनी मुद्दाम लोकांच्या समोर उभा केला की जेणेकरून भारतीय राजकारणामध्ये तशा पद्धतीने आदर्श उभा राहायला पाहिजे. परंतु महात्माजींच्या दुर्दैवाने त्यांना
म्हणजे अखेरीस जाताना हे राम म्हणावं लागलं आणि त्यानंतरच्या काळातलं जे राजकारण आपल्याला पुढे जाताना दिसलं आतापर्यंतच्या दिवसांमध्ये यामध्ये सुद्धा हे रामचा तो प्रतिध्वनी आपल्या दिल्लीच्या पटलामध्ये आपल्याला गुंजत असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे पुन्हा एकदा रामाच्या नावावर मतांचा जोगवा मागण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण पुढे केलं जात आहे आणि हे राजकारण जर अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर जग संगणक युगातून इंटरनेट युगात आलं, इंटरनेट युगातून अधिक मोबाईल क्रांतीच्या पुढच्या टप्प्यापर्यंत गेलं तरी पण आम्ही आमच्या जीवनाचा जो संबंध आहे तो या भावनिक प्रश्नाशीच निगडीत ठेवू आणि आम्ही मागे राहू, हीच सगळ्यात मोठी भीती आहे. नक्की. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अर्थातच अविनाश धर्माधिकारी यांना सुद्धा याच संदर्भात प्रश्न आपण विचारणार आहोत आणि ब्रेक नंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार आलेले आहेत, त्यांचं सुद्धा काय मत आहे ते जाणून घेऊया छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण या चर्चेच्या अखेरच्या भागामध्ये आपल्या प्रेक्षकांची मतं पुन्हा जाणून घेऊयात. ज्ञानेश्वर मिसाळ म्हणतायत राम मंदिर हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे, बाकी काही नाही. विकास पवार म्हणतायत भाजप अपयश झाकण्यासाठी आणि उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी राजकारण करत आहे. उमेश झाडे म्हणतायत मंदिर पुतळ्यांवरती कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा कुपोषण आत्महत्या निर्मूलनासाठी खर्च करा. त्र्यंबक मते पाटील म्हणतायत भाजपवाले निवडणूक आल्यावरती राम मंदिर बांधायचं म्हणतात, निवडणूक आल्यावर मूग गिळून बसतात. धोंडप्पा नंदे म्हणतायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला जातोय, मतदार बोलणार नाही. राहुल कदम म्हणतोय निवडणूक आली की भाजपचा एकमेव भावनिक कार्यक्रम असतो. प्रशांत राजपूत म्हणतायत रामाचं नाव घेतलं की या लोकांच्या अंगाला काटेच लागतात, राम नाम हेच सत्य आहे. या आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि अर्थात या प्रतिक्रियांच्या बरोबरीनं अविनाश धर्माधिकारी जो महत्त्वाचा मगाचा मुद्दा होता की ज्यामध्ये कुठेतरी नव्या भारताच्या ज्या संकल्पना आहेत, नव्या भारताच्या नव्या पिढीच्या ज्या आशा आकांक्षा आहेत, त्या आशा आकांक्षा आणि आत्ताचं राजकारण किंवा आत्ताचं जे भावनिक राजकारण आहे याची कुठे सांगड होताना दिसत नाहीये, असं तुम्हाला वाटतंय की ही सांगड आहे असं म्हणायचं? एक मला म्हणायचं की भारतीय मतदार भावनिक अशा प्रकारच्या कुठल्या तरी आवाहनाला वाहून जाणे एवढा आता अप्रगल्भ राहिलेला नाही. भारतीय मतदार प्रगल्भ आहे. तो निवडणुकीसमोरचे मुख्य विषय कोणते ते लक्षात घेऊन जाती धर्म पंथांच्या वर उठून मतदान करू शकतो असं भारतीय मतदारांनी पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलेलं आहे. तेव्हा भारतीय मतदार पक्ष कोणता असो त्याला करेक्ट मराठी शब्द वापरायचे तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, म्हणजे विकासाचं काय ते बोला. त्या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण तऱ्हेने जावीत ह्याच्या विषयी बोला. उत्तर प्रदेशची निवडणूक होताना गेल्या 2 वर्षाचा भाजपचा परफॉर्मन्स चर्चेमध्ये येणार, तो मांडावा लागणार. तेव्हा नुसत्या अशा प्रकारे हे जर भावनिक आव्हान असेल अशा प्रकारे तर काही मतदार वाहवत जाणार नाही. पण मी अजूनही म्हणतोय की कोर्टासमोर जर मुद्दा आला तर त्याला काय हा हेत्वारोप कोणाला करायचा आहे का की कोर्टासमोर तो आत्ता म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण आणला ते जणू उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आणण्यात आला. तर आता ते ज्याचं त्याचं मत राहील, मग लोकशाहीमध्ये त्या मताचा आदर जरूर व्हावा. पण मी म्हणेन आर्थिक विकासाचा मुद्दा आणि आजच्या तारखेला आत्ता काही संदर्भ वेगवेगळे आले. भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढते आहे ह्याच्यावर दुमत नाही. नुसती नाही, जगाच्या विकासाचं भारत हे इंजिन बनतंय हे नुसता मी इथे बसून नाही म्हणतोय, जगातले अनेक अहवाल आहेत त्यांनी. असलेल्या आर्थिक चित्रातलं अत्यंत काळजीचं काय आहे त्याचं नाव आहे जॉबलेस ग्रोथ. तेव्हा तरुण पिढी हे भारताचं वैभव आहे. त्याला शास्त्रीय शब्द डेमोग्राफिक डिव्हिडंड. तो मिळायचा असेल तर त्या पिढीचं शिक्षण, तिच्याकडे बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला आर्थिक स्तर उंचवता येईल अशी कुशलता, हे महत्वाचे मुद्दे आहेतच. हे सोडून कोणताही पक्ष जर म्हणेल की भावनिक राजकारण करू तर ते आपल्या देशामध्ये चालणार नाही.
नक्की. अर्थात यावरून अजित अभ्यंकर, हे सगळं ज्या वेळेला घडतंय त्यावेळेला कुठेतरी ठीक आहे, अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून तुमची मांडणी आणि इतरांची सत्ताधारी पक्षांची मांडणी वेगळी असू शकेल, पण तत्पूर्वी या सगळ्यामध्ये कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये राजकारण जे होणार आहे, खास करून यूपीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, त्याच्यामध्ये या मुद्द्यांचा त्यांना फायदा मिळेल, भाजपला फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, भाजपला फायदा मिळण्याचे चान्सेस समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांचं जे काही फार मोठं कर्तृत्व आपल्याला दिसतंय ते लक्षात घेता बाय डिफॉल्ट एकतर बहुजन समाज पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे भाजपच्या प्रतिमेचा काही प्रमाणामध्ये त्यांना मोदींच्या देशातल्या यशस्वीतेचा काही प्रमाणात, म्हणजे निवडणुकीतल्या यशस्वीतेचा काही प्रमाणात त्यांना फायदा मिळू शकतो, ही शक्यता निश्चितपणे आहे. परंतु जर त्याच वेळेला जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे उदाहरणार्थ डाव्या पक्षांची ताकद इथं अत्यल्प आहे, परंतु बहुजन समाज पार्टी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल तर त्यांनी जरी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि डावे पक्ष ज्या काही प्रमाणात तिथं असतील, डाव्या चळवळी, त्यांनी शेतकऱ्यांची जी वाताहात झालेली आहे, विध्वंस झालेला आहे शेतीचा, शेती व्यवस्थेचा, ग्रामीण भागाचा, फोन पोहोचलेत मोठ्या प्रमाणात, परंतु त्या फोनवरनं काय बोलायचा असा प्रश्न आहे आता. काय आपल्या किती आत्महत्या झाल्या एवढं सांगायलाच आता तेवढंच उरलंय फक्त. तेव्हा अशा प्रकारचे जो विध्वंस आहे त्या विध्वंसाचे मुद्दे जर पुढे आणता आले आणि जर ते या सगळ्याच धोरणाशी जर जोडता आले तर कदाचित याच्यामधून बहुजन समाज पार्टी किंवा इतर जे काही धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांना काही त्याच्यामध्ये चान्स आहे. अखिलेश यादव यांचं कर्तृत्व महान आहे, तिथं गव्हर्नन्स नावाची चीज शिल्लक नाही, त्याच्यामुळे त्यांचाही परत मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा राहील आणि याचा फायदा पुन्हा भाजपला होईल. आणि कदाचित त्या दोघांचं अंडरस्टँडिंग स्वतः तसं असू शकतं की तुम्ही इकडून घ्या, आम्ही इकडून घेतो, हे निश्चितपणे उत्तर प्रदेश. पण मगाशी मला एक गोष्टीबद्दल बोलायचं, तुम्ही हा विषय जो टायटल दिलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेस समोर जो पुन्हा विषय आलेला आहे, हिंदुत्व म्हणजे काय, ती धर्म सांस्कृतिक प्रणाली आहे का तो धर्म आहे, याच्याबद्दल काही चर्चा राहिली आहे करायची का व्हॉट इज, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करायचे म्हणून मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छितो. बोला कारण आपण दोन्ही चर्चा एकत्र घेतल्या, दोन्ही मुद्दे एकत्र फक्त एवढंच म्हणायचं आहे, संकल्पनेतनं घेतलेले आहेत. ठीक आहे, मला म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारला असला तर मी फक्त प्रश्न उपस्थित करतो. ज्यांचं असं म्हणणं आहे की एक तर हिंदुत्व हा हिंदूनेस हा जो असा शब्दच नाही कुठं, हे आपण ही पॉलिटिकल डेफिनेशन आहे. ही जी पॉलिटिकल डेफिनेशन आहे त्यावेळेला अनेक व्याख्या सावरकरांच्या आहेत वगैरे वगैरे, त्यात अगदी क्लिअर आहे. माझा प्रश्न असा आहे, सुप्रीम कोर्टाला सुद्धा माझे प्रश्न आहे हा की हिंदू कोड बिल असं जेव्हा बिल झालं, म्हणजे अनेक जी त्यातले ऍक्ट झाले त्याच्यामध्ये हिंदू शब्दाचा अर्थ काय होता, जो संसदेने पास केला, त्याच्यात काय डेफिनेशन आहे, म्हणजे तिथं हिंदू शब्द कुठल्या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे अचानकपणे आपण एखाद्या शब्दाचा वापर, म्हणजे उदाहरणार्थ मनुष्यत्व हा शब्द आपण घेतला, तर मनुष्यत्व हे शोधण्यासाठी मनुष्य ही काहीतरी कॅटेगरी असावी लागते ना. मनुष्यत्व हे काहीतरी गुण आहेत असं म्हणून ते कोणामध्ये असू शकतात, ते मनुष्य असण्याची काही गरज नाही असं म्हणून जर आपण बोलायला लागलो तर आपण ज्याला आपण ऍब्स्ट्रॅक्शन म्हणतो त्याचा अतिरेक केल्यासारखं होईल, म्हणजे त्याचा पाया सुटल्यासारखं झाला. हिंदुत्व हा शब्द हिंदू सोडून काहीतरी, हा बेस सोडूनच, हा समुदाय सोडून, त्याच्याबद्दल आतापर्यंत जे काय लिहिलं गेलेलं आहे, आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला, जाहीर घोषणा करून केला, म्हणजे कशाचा त्याग केला, हिंदू संस्कृतीचा त्याग केला का कशाचा त्याग केला त्यांनी. मग त्यावेळेला काहीतरी होतं ना, त्यांच्या मनामध्ये होतं, इतरांच्या मनामध्ये होतं, तो शब्द काय होता हा काय विचारात घेतलं जाणार आहे का नाही. कारण कोणीतरी एक डेफिनेशन सावरकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हिंदुत्वाच्या, ते तर सरळ सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन वगळले जातील याची अशी पूर्ण ती व्याख्या आहे, म्हणजे ते वगळले जातील याची क्लिअर लिमिट्स त्याच्यामध्ये सेट होतात. असं असताना अचानकपणे तो असा शब्द लावला की ती एक प्रणाली होते, हे काय इंटरप्रिटेशन आहे आणि हे काय आहे. नक्की आपण याच्यावरती अधिक सखोल आपण चर्चा करूया. त्यासाठी तुम्हाला आम्ही पुन्हा बोलवू सुद्धा, नक्की त्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवू सुद्धा, अधिक सखोल या विषयावरती आपण चर्चा करूया नक्की. पण हा बोला.
राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये असा उल्लेख आहे, 25 आणि 30 मिळून, हा की कायद्याच्या आणि राज्यघटनेच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा हिंदू ही संज्ञा वापरली जाते हम्म, तेव्हा त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी नाहीत ते सर्व त्यात अंतर्भूत होतात. हम्म, लगेच ह्याचा अर्थ जे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी नाहीत ते सगळे म्हणजे सांस्कृतिक किंवा धार्मिक दृष्ट्या हिंदू होतात असा नसून हम्म, राज्यघटनेने त्या हिंदू संज्ञेला एक भौगोलिक आणि एक घटनात्मक अर्थ दिला. हम्म, पुढे हिंदू कोड बिल हा शब्द वापरताना सुद्धा त्याचा अर्थ आहे की तो कायदा मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी सोडून सर्वांना लागू आहे. मग आपापला धर्म ज्याला जो पाळायचा ते धर्म स्वातंत्र्य आहेच, असा एक माझे मित्र अजित अभ्यंकर म्हणतात त्यातला पहिला भाग. हम्म, दुसरा, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला म्हणजे काय केलं हम्म, हे बाबासाहेब आंबेडकरांनी अनाहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये पण मांडलंय, हम्म, की जाती व्यवस्था हा ज्याचा अविभाज्य घटक आहे, हम्म, त्या जाती व्यवस्थेने आमच्यावर शतकानुशतक अन्याय केला, हम्म, ती त्यागण्यासाठी आम्ही भारतीय इतिहासामधला जे जाती व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा विद्रोह आहे हम्म, आणि जो विद्रोह प्रज्ञा, प्रेम आणि करुणावर उभा आहे, म्हणून मी हा सोडून बौद्ध स्वीकारतोय. हम्म, हम्म. त्या आंबेडकरांचा राज्यघटनेचा अर्थातच नुसता जबरदस्त अभ्यास नाही, आपण सगळे त्यांच्या त्या ज्ञानाबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे. त्यांनी केलेल्या घटनेमध्ये हिंदू संज्ञेमध्ये काय येतं हे स्पष्ट त्यांनी मांडलंय. एवढं मला वाटलं की आजच्या चर्चेपुरतं लक्षात आणून द्यावं. नक्की बरोबर. मला वाटतं अजित अभ्यंकर तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे थोडक्यात, अगदी 30 सेकंदात. हा नाही मला एवढंच म्हणायचंय की हा जो शब्द आहे हम्म, हिंदू धर्माचा त्याग करणं, हा शब्द त्यांनी जाती व्यवस्था हा त्यातला सगळ्यात जो चटका लावणारा भाग होता त्याच्याबद्दल भर देऊन दिला. पण अचानकपणे हिंदुत्व त्याला लावला शब्द की ती एकदम जीवन प्रणाली झाली. म्हणजे मग ती जाती व्यवस्थेसहित प्रणाली झाली असं म्हणायचं का? म्हणजे आपण शब्दांचे अर्थ जे नक्की. प्रचारामध्ये आहेत, जे वापरामध्ये आहेत ते घ्यायचेच नाहीत आणि एक आयडियालिस्ट डेफिनेशन करायची आणि तीच सगळ्यांना लागू आहे असं म्हणून ती दुहेरी अर्थाने कधीही कधी ती, म्हणजे जो सर्वसामान्य हिंदू माणूस आहे त्याला नक्की. वाटेल की आपल्यालाच उद्देशून आहे, नक्की. बरं का? अजित अभ्यंकर, आपल्या जन्माच्या नक्की. अजित- आयडेंटिटीवरती उद्देशून आहे. नक्की. अजित अभ्यंकर, आणि मी तुम्हाला- कायद्याच्या ह्याच्यात बसण्यासाठी आम्ही प्रणालीबद्दल बोलतोय. नाही ठीक आहे तुम्ही जे बोलताय किंवा अगदी अविनाश धर्माधिकारी, अजित अभ्यंकर आणि या सगळ्या मान्यवरांना पुन्हा एकदा याच चर्चेसाठी हिंदुत्व या व्याख्येच्या अनुषंगाने सुद्धा एक आपण चर्चा घेऊ, त्यावेळेला तुम्हाला आम्ही निमंत्रित करू. पण तत्पूर्वी पुन्हा अगदी जाता अब्दुल सत्तार, या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ काँग्रेस आणि भाजप यांनी आतापर्यंत केलेलं जे काही राजकारण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे मान्य आहे का की राम मंदिर हा केवळ आणि केवळ राजकारणासाठी आलेला मुद्दा समोर आणलेला आहे? नाही, प्रश्नच नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा त्यांच्या सरकारला राम मंदिरची आठवण येते. निवडणुका संपल्या, अनेक लोकांनी त्यांचे मतं याबद्दल मांडले. मी लेट आलो त्याबद्दल मी क्षमा मागतो. परंतु सध्या आपण ज्या ज्या वेळेस राजकारणाची परिस्थिती, आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आल्या त्याबद्दल बोलताना जे काही भाषा आहे, आता बोलायचा प्रकार आहे किंवा धार्मिक मुद्दे समोर ठेवूनच RSS असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यांना मानणारे भारतीय जनता पार्टीमधले RSSचे जे काही त्यांच्या प्रणालीमध्ये काम करणारे नेते असतील ते सर्व आजच्या या घडीला, आजच्या या परिस्थितीला फक्त उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढच्या निवडणुका, आता महाराष्ट्रामध्येही जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे. या सर्व निवडणुका समोर ठेवल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय नानीजला काय बोलले, म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांमधला त्यांनी फरक असा दाखवला का आम्ही आमची आजची जी राज्यसत्ता आहे ती अडचणीमध्ये आलेली आहे, ती भ्रष्ट आहे. म्हणून याला धर्मसत्ता शिकवण्याचा काम किंवा मार्गदर्शन काम करण्याचं काम किंवा त्यांना ज्ञान देण्याचं काम आता धर्मसत्ता करणार आहे. याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतात का भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांच्या मुख्यमंत्री महोदय, खरे म्हणजे मुख्यमंत्री हे सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने भाषा वापरणं म्हणजे कुठेतरी आपण हिंदुत्ववादी
धार्मिक भावनेला लोकांच्या समोर आणून आपली जी काही पाठीमागची जी काही राजसत्ता आहे किंवा राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती लोकांसमोर आणू लागलो अशी शंका, अशी चर्चा आज लोकांमध्ये आहे. कारण की ज्या ज्या वेळेस तुम्ही निवडणुका आल्या, मी अनेक वर्षापासून बघतोय का ज्या ज्या वेळेस निवडणुका आल्या त्या वेळेस भारतीय जनता पार्टी असो, RSS असो किंवा जातीवादी संघटना असो, ते रामाचं नाव म्हणजे ते रामाचं नाव आता तर आमच्या महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे, काही लोकांचे नारे वेगवेगळे आहे. जय श्रीराम, पहिले हात में दाम बाद में काम. म्हणजे रामाचं नाव कुठं घ्यायचं याचाही काही लोकांना काही कळू लागलं नाही. आणि मी स्पष्ट यासाठी सांगू लागलो की या प्रत्येक निवडणुकीला कधीही देशामध्ये, राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तालुका पातळीवर किंवा छोट्या छोट्या गावामध्ये RSSचे लोक विष पेरण्याचं काम करू ठीक आहे. आपण आता पूर्वी त्याचा जी प्रतिवाद RSS करायला संघटना अब्दुल होती, सत्तार त्याचा प्रतिवाद करायला आता त्यांचे प्रतिनिधी नाही आहेत, त्यामुळे आता त्याच्यावरती बोलायला नको. पण तत्पूर्वी तुमचा जो मुद्दा आहे की हा राजकारणासाठी वापर होतोय, तो मुद्दा महत्वाचा आहे. आणि हे राजकारणासाठी वापर होतोय किंवा नाही हे जनता ठरवणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका असोत किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका असोत किंवा कुठल्याही निवडणुका असोत, याच्या पूर्वीच जर का राम मंदिर किंवा अशा प्रकारचे जर का मुद्दे येणार असतील समोर, तर ते समजून घेण्यासाठी जनता अजून खुळी नाही आहे. जनतेला सगळं माहीत आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर ही चर्चा होती. राम मंदिर आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यांची आज एका दिवसात चर्चा करणं आणि त्या चर्चेमधनं खरं तर आपल्याला हे समजून घेणं की हे वातावरण आपल्याला कुठल्या दिशेने नेते, त्यासाठीची ही चर्चा होती. तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.